पहा आपण लास्ट लेक्चरला लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, यस हे जे सेल ऑर्गनेल आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे. त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचे फंक्शन काय आहे ते आपण शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पुढचं जे सेल ऑर्गनेल आहेत व्हॅक्युल्स याचा आपण स्टडी करणार आहे. पहा तर यामध्ये याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते फंक्शन काय आहे. तर बघा व्हॅक्युल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक प्रॉमिनंटली फाउंड इन प्लांट सेल. आता हे जे व्हॅक्युल्स असतात हे व्हॅक्युल्स ॲनिमल सेलमध्ये पण आणि प्लांट सेलमध्ये पण दोन्ही सेलमध्ये असतात. पहा तर समजा ही सेल काढलेली आहे. पहा हा न्यूक्लियस आहे आणि हे काय काढलेलं आहे, व्हॅक्यूल आहे. पहा इथं पण हा न्यूक्लियस आहे आणि हे जी व्हॅक्यूल आहे ही कोणती सेल आहे, ही प्लांट सेल आहे आणि ही ॲनिमल सेल आहे. पहा हे जे व्हॅक्यूल असतात हे दोन्ही पण सेलमध्ये असतात, प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. फक्त यामध्ये त्यांची जी साईज आहे ती कशी असते, वेगळी असते. पहा प्लांट सेलमध्ये त्याची जी साईज आहे ती कशी आहे, मोठी असते आणि ॲनिमल सेलमध्ये त्याची साईज कशी असते, स्मॉल असते. एवढा डिफरन्स आहे. पहा आणि हे जे व्हॅक्यूल्स असतात सेलमध्ये हे व्हॅक्यूल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक म्हणजे हे थैलीसारखे असतात. पहा सेलमध्ये हे जे सेल काढलेली आहे सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि हे व्हॅक्यूल काढलेलं आहे. पहा हा जे व्हॅक्यूल असतात हे थैलीसारखे दिसतात. पहा आणि प्रॉमिनंटली म्हणजे असे ठळक दिसतात आणि यावरती काय असते, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे. पहा व्हॅक्यूल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक प्रॉमिनंटली फाउंड इन प्लांट सेल म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये दोन्ही त्यामध्ये व्हॅक्यूल असतात. आणि इन ॲनिमल सेल दे आर फ्यू इन नंबर अँड स्मॉलर इन साईज. आणि ॲनिमल सेलमध्ये त्यांची साईज पण स्मॉल असते आणि संख्या पण कशी असते, याच्यापेक्षा कमी असते. दे आर 2 or 3 परमनंट व्हॅक्यूल इन ए प्लांट सेल. आणि मग हे जे जनरली जर आपण प्लांट सेल्स जर पाहिलं तर या प्लांट सेलमध्ये 2 or 3 परमनंट व्हॅक्यूल असतात. पहा फक्त प्लांट सेलमध्ये 2 किंवा 2पेक्षा म्हणजे 2 or 3 व्हॅक्यूल्स प्रेझेंट इन प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये 2 किंवा 3 व्हॅक्यूल्स असतात. पहा हे झालं फर्स्ट त्याचा आपण कॅरेक्टर पाहिलं. पहा याच्यामध्ये व्हॅक्यूल्स हे कसे असतात, व्हॅक्यूल या दोन्ही पण सेलमध्ये असतात, प्लांट सेलमध्ये पण असतात आणि ॲनिमल सेलमध्ये असतात. फक्त प्लांट सेलमध्ये त्यांची जी साईज असते ती मोठी असते आणि ॲनिमल सेलमध्ये त्यांची साईज छोटी असते आणि संख्या पण कशी असते, कमी असते. आणि या प्लांट सेलमध्ये 2 or 3 प्रॉमिनंट व्हॅक्यूल्स प्रेझेंट इन प्लांट सेल. मग प्लांट सेलमध्ये 2 किंवा 3 प्रॉमिनंट हे व्हॅक्यूल्स त्याच्यामध्ये दिसतात. पहा आणि हे व्हॅक्यूल्स कसे आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहे. पहा याच्यावरती काय असतं, मेम्ब्रेन असतं. पहा आता पुढचं आपण कॅरेक्टर पाहणार आहोत. इन सम लार्ज प्लांट सेल ए सिंगल लार्ज व्हॅक्यूल ऑक्युपाईज द सेंटर पार्ट ऑफ द सेल. आता जी लार्ज प्लांट सेल आहे. पहा आता समजा ही प्लांट सेल आहे. पहा लार्ज प्लांट सेल आणि प्लांट सेलमध्ये पहा काय सांगितलं, इन सम लार्ज प्लांट सेल ए सिंगल लार्ज व्हॅक्यूल ऑक्युपाईज द सेंटर पार्ट ऑफ द सेल. म्हणजे ही जी सेल काढलेली आहे सेलमध्ये हा जो सेंटर मधला जो सेंटरचा पार्ट आहे हा पूर्ण सेंटरचा पार्ट कुणी ऑक्युपाय केलेला आहे, या व्हॅक्यूलने ऑक्युपाय केलेला आहे. पहा आणि म्हणून इट इज कॉल्ड एज सेंटर व्हॅक्यूल. आणि म्हणून याला काय म्हणतात, सेंटर व्हॅक्यूल्स असं म्हणतात. कारण या सेल मधला बराचसा पार्ट म्हणजे 90% पार्ट हा व्हॅक्यूलने ऑक्युपाय केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. आणि मधला म्हणजे सेंटरचा पार्ट आणि म्हणून याला काय म्हणतात, सेंट्रल व्हॅक्यूल्स असं म्हणतात. आणि इट इज कॉल्ड एज सेंटर व्हॅक्यूल. आणि इन सच सेल व्हॅक्यूल कॅन ऑक्युपाईज as much 90% of the total volume of the cell. म्हणजे पूर्ण ही जी टोटल व्हॅल्यूम आहे सेलचं त्या 100मध्ये जवळजवळ 90% एवढा जो पार्ट आहे या व्हॅक्यूलने ऑक्युपाय केलेला आहे. पहा पण कोणत्या सेलमध्ये, इन सम लार्ज प्लांट सेल
जी सेल लार्ज आहे, प्लांट सेल मोठे आहे, त्या सेल बाबत असं आहे पा, त्यामध्येच मधला जो पार्ट आहे सेंटरचा, जवळजवळ 100मध्ये 90% एवढा पार्ट या व्हॅक्यूलने ऑक्युपाईज केलेला आहे. आणि अशा व्हॅक्यूलला काय म्हणतात, सेंट्रल व्हॅक्यूल्स असं म्हणतात. हे झालं सेकंड कॅरेक्टर. आता थर्ड पार्ट, द व्हॅक्यूल आर बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. पहा, टोनोप्लास्ट. हे जे व्हॅक्यूल असतात ते व्हॅक्यूल्स आर बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे जे आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल तर असं म्हणतात, कारण याच्यामध्ये काही हे जे मेम्ब्रेन आहे, हे जे मेम्ब्रेन काही सबस्टन्सलाच काय करते, आत येऊ देतं आणि काही सबस्टन्सलाच बाहेर जाऊ देते. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल. सगळ्या सबस्टन्सला आत जाऊ देत नाही, काय सगळ्यांना बाहेर येऊ देत नाही पा. आणि म्हणून हे जे आहे ते व्हॅक्यूल आर बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट मेम्ब्रेन. आणि या व्हॅक्यूल जे मेम्ब्रेन आहे पा, त्याला काय म्हणायचं, टोनोप्लास्ट असं म्हणतात. आणि हे जे टोनोप्लास्ट आहे ते कोणतं काय काम करतं, म्हणजे कसलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करतं पा. नंतर त्यामध्ये हे जे सेल असते पा, याच्यामध्ये सेल जे हे व्हॅक्यूल्स जे असतात याच्यामध्ये एक फ्लुइड आहे पा, आणि त्याला काय म्हणायचं, सेल सॅप असं म्हणतात. काय म्हणायचं, सेल सॅप असं म्हणायचे. मग ह्या व्हॅक्यूल्स मध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे त्या फ्लुइडला काय म्हणायचं, सेल सॅप असं म्हणायचं. व्हॅक्यूल मधलं पा, व्हॅक्यूल मध्ये जे सबस्टन्स आहे म्हणजे इन द फॉर्म ऑफ फ्लुइडच्या फॉर्म मध्ये आहे त्याला म्हणायचं सेल सॅप असं म्हणतात. आणि मग हे जे सॅप आहे पा, मग याच्यामध्ये आता हे सेल मध्ये काय, या व्हॅक्यूल्स मध्ये सॅप आहे. आणि व्हॅक्यूलच्या भोवती जर आपण पाहिलं तर याच्या भोवती काय आहे, सायटोसोल किंवा सायटोप्लाझम आहे पा. याच्यामध्ये या व्हॅक्यूलच्या कडेने काय आहे, सायटोप्लाझम आहे. मग याच्यामध्ये जे असतात याच्यामध्ये वॉटर झालं, नंतर आयन्स झाले, प्रोटीन्स झाले, नंतर विटॅमिन, सबस्टन्स यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते त्याच्यामध्ये या सॅपमध्ये जास्त असतं. आणि हे सायटोप्लाझम मध्ये जे असतात सबस्टन्स ते कमी असतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, कमी असतं पा. आणि या सॅपचं कॉन्सन्ट्रेशन जे या सॅपमध्ये जे सबस्टन्स असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, जास्त असतं या सायटोप्लाझम पेक्षा. मग तिने म्हटले पा, द सेल सॅप इज द सेंट्रल व्हॅक्यूल इज अ स्टोअर हाऊस ऑफ द व्हेरियस आयन्स and thus is hypertonic to cytosol. म्हणजे सायटोप्लाझम किंवा त्याला म्हणायचं सायटोसोल किंवा सायटोप्लाझम. आणि हायपरटोनिक आहे पा, म्हणून याला काय म्हणायचंय, हायपरटोनिक. म्हणून याच्यामध्ये या सॅपमध्ये काय असतात, आयन्स नंतर मिनरल्स, नंतर वॉटर, प्रोटीन हे जास्त असतात पा. आणि याच्यामध्ये या सायटोसोलमध्ये कमी डिझॉल्व झालेले सबस्टन्स असतात आणि या सॅपमध्ये जास्त डिझॉल्व झालेले सबस्टन्स असतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि यांचं कमी असतं. आणि म्हणून त्याला काय म्हटले, हायपोटोनिक टू द सायटोसोल. सायटोसोलचं पेक्षा कसं हायपोटोनिक आहे पा. नंतर आता याच्यामध्ये याचे असे याचे कॅरेक्टर पाहिले आपण पा. आता याचे जे फीचर्स किंवा कॅरेक्टर्स, आता या जे व्हॅक्यूल्स असतात हे व्हॅक्यूल्स एकूण 4 टाईपचे आहे पा. आपल्या बुकमध्ये त्यांनी मेन्शन केलेले नाही आहेत. त्यामध्ये 4 टाईप कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे सॅप व्हॅक्यूल. पहिला टाईप कोणता आहे, सॅप व्हॅक्यूल. सेकंड आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. थर्ड आहे फूड व्हॅक्यूल आणि फोर्थ आहे एअर व्हॅक्यूल. असे व्हॅक्यूलचे 4 टाईप आहे पा. पण त्यामध्ये आता इथे आपण या व्हॅक्यूलचे कोणकोणते फंक्शन आहे ते पाहणार आहोत पा. त्यामध्ये व्हॅक्यूल स्टोअर एक्सक्रीटरी प्रोडक्ट और इवन कंपाऊंड दॅट आर हार्मफुल टू हर्बिव्होरस. आता याचे आपण फंक्शन पाहणार आहोत. याच्यामध्ये याच्या व्हॅक्यूलचे कोणकोणते फंक्शन आहे पा. तर याच्यामध्ये जे प्लॅन्ट्स असतात, जे हर्बिव्होरस प्लॅन्ट्स असतात ते प्लॅन्ट्सला म्हणजे जे जनावरे वगैरे असतात ते काय करतात, ते झाडाचा पालापाचोळा खातात आणि मग त्या झाडाचा पाला वगैरे खातात. आणि मग त्या झाडाचं त्या ॲनिमलपासून संरक्षण होण्यासाठी हे जे सेलमध्ये यांच्यामध्ये जे व्हॅक्यूल्स असतात, हे व्हॅक्यूल्समध्ये काय असतात, एक्सक्रीटरी प्रोडक्ट आहे पा. त्यामध्ये एक्सक्रीटरी प्रोडक्ट असतात आणि मग ते काय करतात, एक्सक्रीटरी प्रोडक्ट असतात आणि ते प्रोडक्ट असे असतात दॅट आर हार्मफुल टू हर्बिव्होरस.
आणि मग ते हार्बिवोरस जे असतात, जे ॲनिमल असतात, त्यांना ते प्रॉडक्ट कसे असतात ते घातक असतात. आणि मग त्यांनी जर ते ते खाल्लं तर त्यांना काय होतंय, डिसीज वगैरे होण्याची काय असते शक्यता असते आणि म्हणून ह्या प्लॅन्टला म्हणजे त्या ॲनिमलपासून संरक्षण होण्यासाठी, प्रोटेक्शन होण्यासाठी, म्हणजे त्यापासून एक एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे व्हॅक्यूल स्टोअर जे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आणि दॅट आर हार्मफुल टू द हार्बिवोरस. आणि मग त्या व्हॅक्यूल्समध्ये असे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट स्टोअर करून ठेवलेले असतात की जेणेकरून ते ॲनिमलनी ते झाडाचा पाला वगैरे खाल्ला तर त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. हे झालं त्याचं फर्स्ट आहे आणि देअर बाय प्रोटेक्टिव्ह द प्लॅन्ट्स. आणि मग त्या प्लॅन्टचं त्या ॲनिमलपासून काय होते, प्रोटेक्शन होतं नंतर सेकंड फंक्शन आहे अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ द पेटल्स आर ड्यू टू द स्टोरेज ऑफ द सच पिगमेंट्स इन द व्हॅक्यूल. आता या व्हॅक्यूल्समध्ये असे पिगमेंट असतात की पेटल्स म्हणजे जे फ्लावर आहे, जो फ्लावरचा पार्ट आहे, त्या फ्लावरच्या सेलमध्ये हे पिगमेंट असतात हे 2 पिगमेंट असतात, अँथोसायनिन आणि अँथोसायनिन आणि अँथोजॅन्थिन असे 2 पिगमेंट याच्यामध्ये असतात. त्यामुळं त्या जे पेटल्स म्हणजे काय असतात, त्या फुलाच्या पाकळ्या. आणि मग म्हणून या पाकळ्या कसं असतात, हे जर आपण प्रत्येक फुलाच्या जर पाकळ्या पाहिल्या तर वेगवेगळ्या कलरच्या असतात. कशामुळं, तर या पिगमेंटमुळं. याच्यामध्ये काय कोणते 2 पिगमेंट असतात, अँथोसायनिन आणि अँथोजॅन्थिन नावाचे 2 पिगमेंट असल्यामुळं त्या पेटल्स हे वेगवेगळ्या कलरचे असतात The attractive color of the petals are due to the storage of such a pigment in the vacuole. आणि हे जे पिगमेंट असतात ते कुठं स्टोअर करून ठेवलेले असतात, ते या व्हॅक्यूल्स मध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात आणि म्हणून या पिगमेंटमुळं त्या फुलाच्या पाकळ्यांना वेगवेगळे कलर आलेले असतात. नंतर पुढचं आहे फंक्शन इनटेक ऑफ फूड ऑर फॉरेजिन पार्टिकल बाय द फॅगोसायटोसिस. आता आपण ही टर्म शिकलो आहोत फॅगोसायटोसिस. सायटोसिस म्हणजे सेल आणि फॅगो म्हणजे काय, गिळून टाकणे. समजा इथं सेल आहे आणि इथं फूड पार्टिकल आहे. हा फूड पार्टिकल हा कुठे येतो, या सेलमध्ये त्याची एंट्री होते, त्याला काय म्हणायचं, फॅगोसायटोसिस असं म्हणतात इनटेक ऑफ फूड ऑर फॉरेजिन पार्टिकल बाय फॅगोसायटोसिस इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ फूड व्हॅक्यूल. आणि मग याच्यावरती एक मेम्ब्रेन तयार होतं दॅट इज अ फूड व्हॅक्यूल. त्याला काय म्हणायचं, फूड व्हॅक्यूल्स असं म्हणतात. त्यावरती असं मेम्ब्रेन तयार होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फूड व्हॅक्यूल्स असं म्हणतात. इनटेक ऑफ फूड ऑर फॉरेजिन पार्टिकल बाय फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय करणे, जे पार्टिकल असतात फूड पार्टिकल ते काय करणे, गिळून घेणे. किंवा सेलच्या म्हणजे त्याला म्हणायचं एंडो म्हणजे काय, एंडोसायटोसिस म्हणजे एंडो म्हणजे आतमध्ये. या फूड पार्टिकलची एंट्री कुठं होते, सेलच्या आतमध्ये होते, त्याला म्हणायचं एंडोसायटोसिस किंवा फॅगोसायटोसिस असं म्हणतात. आणि मग इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ अ फूड व्हॅक्यूल. आणि मग याच्यापासून काय होतं, त्याचे फूड व्हॅक्यूल्स त्यामध्ये तयार होतात नंतर आहे इन फ्रेश वॉटर युनिसेल्युलर फॉर्म लाईक पॅरामिसियम. पॅरामिसियमचे एक्झाम्पल दिले आहे युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म फॉर्म लाईक पॅरामिसियम. आता एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन टेक्स प्लेस बाय कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. आता याच्यामध्ये पण एक टाईप आलेला आहे व्हॅक्यूलचा, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स हा टाईप आलेला आहे मग आता समजा यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण ही सील घेतली, याच्यामध्ये न्यूक्लियस आणि व्हॅक्यूल असतात आता पॅरामिसियमचा आपण घेतले एक्झाम्पल, तर त्यामध्ये हे जे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स असतात, ह्या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूलच्या मुळं एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन या 2 प्रोसेस या पॅरामिसियममध्ये घडतात आणि टेक्स प्लेस बाय द कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स. आणि व्हॅक्यूल्स मेंटेन टर्जिडिटी ऑफ द सेल. टर्जिडिटी म्हणजे काय, टर्जिड म्हणजे काय, फुगीरपणा. आणि मग विशिष्ट असा आकार मेंटेन करण्यासाठी या म्हणजे व्हॅक्यूल्स काय करतात, ते आकार मेंटेन करण्याचं काम करतात. आणि या याच्यामध्ये वॉटर मिनरल्स या व्हॅक्यूल्समध्ये असतात आणि म्हणून ते कसे असतात, ते टर्जिड असतात असे फुगीर असतात तर अशा प्रकारे हे असं हे व्हॅक्यूल्स याचे आपण आता याचे कॅरेक्टर किंवा याचे आपण याचे फीचर्स पाहिले तर अशा प्रकारे परत सांगते व्हॅक्यूल्स अशा प्रकारचे हे सेल ऑर्गनेल आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया लायसोसोम शिकलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅक्यूल्स
व्हॅक्युल्स असं एक सेल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनेल आहे की ते दोन्ही प्लॅन्ट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये असते. फक्त प्लॅन्ट सेलमध्ये त्याची साईज जास्त आहे, मोठी आहे, आणि ॲनिमल सेलमध्ये साईज पण कमी आहे, स्मॉल आहे, आणि संख्येने पण कशी आहे, कमी आहे पहा. नंतर एक विशिष्ट अशी लार्जर सेल असेल, मोठी सेल असेल, त्या मोठ्या सेलमध्ये जवळजवळ 100मध्ये 90% एवढा जो पार्ट आहे हा व्हॅक्यूलने ऑक्युपाय केलेला आहे पहा. आणि म्हणून त्या व्हॅक्यूल, अशा व्हॅक्यूलला काय म्हणतात, सेंट्रल व्हॅक्यूल्स असं म्हणतात. नंतर त्यामध्ये ही जी व्हॅक्यूल असतात आर बाउंड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या व्हॅक्यूलवरती एक मेम्ब्रेन आहे पहा. ते मेम्ब्रेन काय काम करतं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणून काम करतं. म्हणजे काही सबस्टन्सलाच ते आत येऊ देतं, काही सबस्टन्सलाच ते बाहेर जाऊ देतं पहा. सगळ्या सबस्टन्सला आत येऊ देत नाही, सगळ्या सबस्टन्सला बाहेर जाऊ देत नाही पहा. आणि म्हणून दॅट इज कॉल्ड आहे. आणि अशा मेम्ब्रेनला काय म्हणतात, टोनोप्लास्ट असं म्हणतात. सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट इज कॉल्ड ॲज अ टोनोप्लास्ट. आणि मग हे जे व्हॅक्यूल असतात त्या व्हॅक्यूल्समध्ये एक असा फ्लुइड भरलेलं असतं, त्याला काय म्हणायचं, सॅप असं म्हणायचं. आणि या व्हॅक्यूल्सचं भोवती आता समजा याच्यामध्ये ही बाकीचे याच्यामध्ये काय असतात, तिथं न्यूक्लियस आहे, बाकीचे मायटोकॉन्ड्रिया, अशा प्रकारचे राहिलेले जे सेल ऑर्गनेल्स कुठं असतात, याच्या कडेने असतात. कारण बराचसा भाग हा व्हॅक्यूलने व्यापलेला आहे आणि बाकीचा थोडाच पार्ट राहिलेला आहे, आणि त्या थोड्या पार्टमध्ये बाकीचे से ऑर्गनेल्स त्याच्यामध्ये भरलेले असतात पहा. मग याच्यामध्ये जे व्हॅक्यूल्स जे असतात ते व्हॅक्यूल्समध्ये जे फ्लुइड फॉर्ममध्ये जे असते त्याला म्हणायचं सॅप असं म्हणतात. आणि या व्हॅक्यूल्सच्या भोवती जे सबस्टन्स आहे त्यालाच काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड आहे सायटोसोल किंवा सायटोप्लाझम असं म्हणतात. आणि या सायटोसोलमध्ये कमी डिझॉल्व सबस्टन्स असतात आणि या सेल सॅपमध्ये जास्त डिझॉल्व सबस्टन्स असतात. त्यामध्ये वॉटर असेल, आयन्स असतील, प्रोटीन, विटॅमिन्स असे सबस्टन्स त्यामध्ये जास्त असतात. आणि म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण कसं असतं, जास्त असतं या सॅपचं. आणि त्यापेक्षा याचं कसं असं सायटोसोलचं कमी असतं. आणि म्हणून त्याला म्हणायचं हायपोटोनिक टू सायटोसोल. आणि म्हणून हे सॅप कसं आहे, हायपोटोनिक टू द या सायटोसोल कसं हायपोटोनिक आहे पहा. नंतर याच्यामध्ये आता आपल्याला व्हॅक्यूलचे आपल्याला फंक्शन पाहिजे आहे. त्यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे, हे जे व्हॅक्यूल्स असतात ते एक्सक्रिटरी प्रोडक्ट स्टोअर करून ठेवतात. की ते कसे असतात, हार्बिव्होरस ॲनिमलला ते घातक असतात, हार्मफुल असतात. नंतर सेकंड पाहिलं आपण, अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ द पेटल्स आर ड्यू टू द कलर ऑफ द पिगमेंट इन व्हॅक्यूल. म्हणजे अट्रॅक्टिव्ह हे जे पाकळ्या असतात फुलाच्या त्याला अट्रॅक्टिव्ह कलर का येतात, कारण हे जे व्हॅक्यूल्स असतात ते व्हॅक्यूल्समध्ये असे पिगमेंट असतात, अँथोसायनिन आणि अँथोझॅन्थिन असे हे दोन पिगमेंट असल्यामुळं त्या पाकळ्यांना विशिष्ट कलर आलेला असतो पहा. नंतर थर्ड आहे इंटेक ऑफ फूड ऑर फोरेजिंग पार्टिकल बाय द फॅगोसायटोसिस. या फायगोसायटोसिसच्या प्रोसेसच्या मार्फत याच्यामध्ये फूड पार्टिकल सेलमध्ये येणे, त्या सेलमध्ये त्याची एंट्री होणे त्याला म्हणायचं फॅगोसायटोसिस. आणि मग त्यानंतर काय होते, फॉर्मेशन ऑफ ए फूड व्हॅक्यूल्स तयार होतात पहा. त्यामध्ये पासून फूड व्हॅक्यूल्स तयार होतात पहा. आपण 4 टाईप मी सांगितले व्हॅक्यूलचे. त्यामध्ये पहिला टाईप आहे सॅप व्हॅक्यूल, सेकंड आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, थर्ड आहे फूड व्हॅक्यूल आणि फोर्थ आहे एअर व्हॅक्यूल. असे हे फोर्थ आहे पहा. त्यामध्ये हा फूड व्हॅक्यूल आहे. इथं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स आपण त्यामध्ये फंक्शनमध्ये सांगितला. नंतर सॅप व्हॅक्यूल पण आहे. नंतर त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ फूड व्हॅक्यूल्स तयार होतात पहा. नंतर त्यामध्ये इन फ्रेश वॉटर, त्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये युनिफॉर्म मध्ये जे असते ते फॉर एक्झाम्पल आहे पॅरामिसियम. या पॅरामिसियममध्ये जे व्हॅक्यूल्स असतात ते कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स असतात. आणि मग ते जे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स असतात एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन या दोन प्रोसेसमध्ये ते हेल्प करतात पहा. आणि शेवटचं आहे व्हॅक्यूल्स मेंटेन टर्जिडिटी ऑफ द सेल. आणि व्हॅक्यूल हे जी सेल आहे ती सेलची टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. म्हणजे त्या सेलला असा फुगीरपणा आलेला असतो, कारण त्यामध्ये वॉटर असते, मिनरल्स असतात. आणि मग ती जो आकार आहे सेलचा आकार मेंटेन करण्यासाठी याची मदत होते पहा. तर अशा प्रकारे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे व्हॅक्यूल्स, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स पाहिला, नंतर हाता फूड व्हॅक्यूल पाहिला, नंतर याच्यामध्ये सॅप व्हॅक्यूल पाहिला आणि शेवटचा एअर व्हॅक्यूल. एअर व्हॅक्यूलमध्ये काय असतात, एअर स्टोअर करून ठेवलेली असते पहा.
त्याला म्हणायचं इयर व्हॅक्युल्स असं म्हणतात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा जो पुढचा व्हॅक्युल्स हा जो सेल ऑर्गनेल आहे तो आज आपण कंप्लीट केलेला आहे. पहा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे बाकीचे सेल ऑर्गनेल आहे